ओह माय गॉड! ओह माय गॉड! कसलं भारी! ये! असं सगळं तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा बायकोला होतं, जेव्हा तुम्ही या 3 गोष्टी करता. सो इन्स्टंट ब्लश तिच्या चेहऱ्यावर येतो. म्हणजेच की ती गोड स्माईल करायला लागते. चेहरा आनंदाने असा लाल होतो. एकंदरीत लाजणं वगैरे तिचं सुरू होतं. हे सगळं कधी होतं, जेव्हा या 3 बेसिक गोष्टी तुम्ही करता. आजच्या व्हिडिओमध्ये ह्या 3 बेसिक गोष्टीच मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो व्हिडिओ आजचा फार रोमॅन्टिक असणार आहे, मजेशीर असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. आणि माझ्या चेहऱ्यावर सुद्धा इन्स्टंट ब्लश तुम्हाला पाहायचा असेल, तर सबस्क्राईब करा मला लगेच. लगेच मी अशी छान-छान स्माईल करायला लागेल. सो नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. सो 3 साध्या सिंपल गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यासाठी खर्च काहीच लागत नाही. मनापासून तुम्ही केलत ते मनापर्यंत तिच्या पोहोचतं आणि ती खुश होते. आणि मी दरवेळी जसं सांगते, की एखाद्या नात्यामध्ये ती मुलगी खुश असेल ना, तर ते नातं खूप छान राहतं, स्ट्राँग राहतं. सो नंबर 1 जेव्हाही तुम्ही गप्पा वगैरे मारत असता आणि मधूनच जर का तुम्ही तुमच्या हाताने तिचे केस असे कानाच्या मागे केलेत ना, इन्स्टंट असे बटरफ्लायज यायला लागतात. असं छान, इतकं छान वाटतं ना, म्हणजे बघा ना, आता आपण सपोज मी आहे आणि माझा बॉयफ्रेंड समोर आहे आणि आम्ही गप्पा मारतोय. मग हे ना असं झालं, तसं झालं आणि गप्पा मारता-मारता त्याने अशा रोमॅन्टिक वेने म्हणजे रोमॅन्टिक म्हणजे त्याने हे केस मागे करणं हेच फार रोमॅन्टिक आहे. म्हणजे कोणत्याही फिजिकल गोष्टींपेक्षा मी म्हणेल, की ही गोष्ट जरा जास्त रोमॅन्टिक आहे. सो तुम्ही जर का हे केलत ना, इन्स्टंट बटरफ्लायज तिच्या मनामध्ये आणि ती मनातून तर इतक्या वेळा लाजेल, इतक्या वेळा खुश होईल आणि जे काही बोलत असते ती डायरेक्ट स्टॉप होऊन जाईल. काय बोलत होते? इतका आनंद होतो मुलींना. खूप म्हणजे खूप आनंद होतो आणि बघा याच्यासाठी फार कष्ट घ्यायची गरज नाहीये. फक्त तिचे केस मागे करायचे आहेत. इतकीशी ही गोष्ट आहे, पण तिला आनंद इतका ढीगभर देऊन जाते. सो तुम्ही हे सहजच करू शकता. पण हां, ती तुमची गर्लफ्रेंड असायला हवी आणि ती तुमची बायको तरी असायला हवी. नाहीतर कोणत्याही मुलीला जाऊन कराल, मार खाल. सो हे खूप जास्त रोमॅन्टिक असतं. प्लीज हे करा. ती खरंच खूप खुश होऊन जाईल आणि तो सीन जो आहे, तो तिच्या आयुष्यभर लक्षात राहील. सो जेव्हाही तुमची आठवण येईल, तो सीन तिला आठवेल, की याने कसं केलं होतं, हा किती जास्त छान आहे यार. सो इन्स्टंट बटरफ्लाय जसे येतात, छान ब्लश तिच्या चेहऱ्यावर येतो. खूप खुश होऊन जाते ती. काही गोष्टी या बोलून दाखवायच्या नसतात, की मी किती खुश झाले, तू माझे केस मागे केले. ते ते नजरेतून, त्या बॉडी लँग्वेजवरून, त्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला ओळखायचं असतं. पण मी तुम्हाला सांगतेय ना, आम्हाला खूप आनंद होतो, खूप भारी वाटतं, खूप रोमॅन्टिक वाटतं. अंगावर असं शहारा येतो. आहा! कसलं भारी. सो यामध्ये काही खर्च लागत नाही, काही कष्ट नाहीये. एवढं तर तुम्ही प्रेमाने तो स्पर्श करून केस मागे घेऊच शकता, है ना? करा, प्लीज हे करा. नंबर 2 नंबर 2 इस जेव्हाही तुम्ही क्राउडमध्ये असता, अनेक लोकांमध्ये असता किंवा सपोज तुमचा ग्रुप असेल किंवा फॅमिली अख्खी असेल आणि अशा वेळी तुम्ही तिच्यासाठी काहीतरी छान बोललात, तिचं कौतुक केलंत. सगळ्यांसमोर हे कौतुक केल्याचा आनंदच वेगळा असतो. तिला माहिती आहे, की तुमचं तिच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही तिच्यासाठी काय-काय करू शकता. पण जेव्हा तुम्ही क्राउडमध्ये एखादी अशी गोष्ट बोलता ना, तो आनंद गगनातच मावत नाही. म्हणजे ओह माय गॉड! असं होतं की याने सगळ्यांसमोर माझं कौतुक केलंय. कसलं भारी! म्हणजे फ्रेंड्ससमोर असेल, फॅमिलीसमोर असेल, या गोष्टी खूप आनंद देणाऱ्या असतात, खूप आनंद देणाऱ्या असतात. सो प्लीज आणि काय बोलायचं मग अशा वेळी? कौतुक म्हणजे काय, की मी इतका लकी आहे, की माझ्या आयुष्यात ही आहे. ही आल्यापासून माझं आयुष्य सुंदर झालंय. जे काही मी सांगतेय तेच बोला असं नाहीये. तुम्हाला जे वाटेल ते बोला, पण चांगलं बोला तिच्याबद्दल. 1-2 वाक्य मुलींना फार छान वाटतं. खूप छान वाटतं. म्हणजे ही एक इमोशनल मूव्हमेंट सुद्धा असते. ही ब्लश मूव्हमेंट सुद्धा असते. बटरफ्लायजवाली मूव्हमेंट असते. प्राउड मूव्हमेंट असते. एकंदरीत हे सगळं मिक्सचर असतं. हे मुलांनो कदाचित तुम्हाला कळणार नाही, की किती आनंद होतो आम्हा मुलींना. पण हे करून तर बघा. कदाचित हे तुम्ही कौतुक केल्यानंतर, तिच्या डोळ्यात पाहिल्यानंतर तुम्हाला तो आनंद कळेल, की किती छान वाटलंय.
किती छान! म्हणजे तिने सपोज काहीतरी अचीव्ह केलं असेल आणि तुम्ही सगळ्यांसमोर तिचं ते कौतुक केलं, की हिने हे केलंय. एक प्राउड बॉयफ्रेंड किंवा एक प्राउड हसबंड म्हणून तुम्हाला किती छान वाटतंय हे हे लोकांसमोर तुम्ही बोललात ना, खुश होऊन जाईल. सो येस, क्राउडमध्ये जेव्हा तिचं कौतुक केलं जातं, ते मुलींना खूप आवडतं. ते खूप समाधानकारक असतं. जसं मी सांगितलं, की इतकं मिक्सचर असतं इतक्या सगळ्या गोष्टींचं आणि ते फार कमाल असतं. सो हे करायला विसरू नका. नंबर 3 इज की तुम्ही हळूच तिचा हात हातात घेताय. सपोज गर्दीच्या ठिकाणी तुम्ही आहात किंवा तुम्ही कार चालवताय आणि सडनली तुम्ही तिचा हात हातात घेतलाय. हे खूप जास्त रोमॅन्टिक आहे. असं असं डायरेक्ट अंगावर शहारा येतो आमच्या. खूप भारी वाटतं ते. म्हणजे सपोज तुम्ही बऱ्याच महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये असाल, पण असं काहीच घडलं नसेल. तर असं अचानक घडलं ना, ते फर्स्ट टाईम तर जरा जास्तच भारी असतं हां. म्हणजे फर्स्ट टाईम तर मुलींच्या अंगावर काटे येतातच. इतकं हे रोमॅन्टिक असतं. मी तेच सांगतीये, किस, हग यापेक्षाही या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या अति रोमॅन्टिक आहेत. अति. सो तिचा हात हातात घेणं हे खूप जास्त रोमॅन्टिक आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं ॲज अ जेंटलमॅन रस्ता क्रॉस करताना तिचा हात तुम्ही हातात घ्या. पण इतरही वेळी ते खूप जास्त रोमॅन्टिक आहे. तुम्ही मूव्ही पाहायला बसलात, तिचा हात हातात घेऊन बसलात. हे तुमच्यासाठी नॉर्मल जरी असलं तरी त्या मुलीसाठी ते खूप जास्त रोमॅन्टिक आहे. खूप जास्त. म्हणजे याला माझी किती काळजी आहे. याच्यासाठी मी किती स्पेशल आहे. हे सगळं त्या स्पर्शामध्ये जाणवत असतं. सो ते फार रोमॅन्टिक आहे. ते झालं. अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे छान वाटतं मुलींना तिथे हात वगैरे तुम्ही धरलात वगैरे. तुम्ही फिरायला गेलात आणि त्या ठिकाणी थोडा वेळ तिचा हात धरलात. खूप छान वाटतं. म्हणजे जिथे खरंच तिला प्रोटेक्ट करायची गरज आहे तिथे धरणं इज युअर ड्युटी. पण काही ठिकाणी ते रोमॅन्टिक आहे. आता जसं मी सांगितलं गाडी चालवताना तुम्ही धरलात कारमध्ये तिचा हात. आता कंटिन्यू तिचाच हात धरून गाडी चालवताय असं नका करू. थोडं जे असतं ते असतं. सो सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सो त्या मुलींना खूप रोमॅन्टिक वाटतं. खूप जास्त रोमॅन्टिक वाटतं. म्हणजे अनेक फिल्म्समध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. रील्समध्ये काही पाहिलं असेल, की बाईक चालवताना सुद्धा तिचा हात असा मागे असतो. मग मुलगा हात पुढे घेतो आणि मग ती त्याला हग करून बसते. इट्स व्हेरी रोमॅन्टिक. मुलींना फार भारी वाटतं. असं गुदगुल्या होतात पोटामध्ये. सो बेसिक 3 गोष्टी सांगितल्यात मी. प्लीज याच्याकडे लक्ष द्या. बघा तुमची गर्लफ्रेंड, बायको खुश राहील. पण हे मनापासून करा, तेव्हाच त्याचे इफेक्ट्स जाणवतात. मनापासून नाही केलं, फक्त ज्योतीने सांगितलंय म्हणून करायला गेलात, तर ते फील नाही होणार. जेव्हा तुम्ही ते मनापासून एफर्ट्स घेता ना, ते असे समजतात. त्या स्पर्शामध्ये ती जादू तयार होते. आता तुम्हाला ते कसं मी एक्सप्लेन करू शकतीये की नाही मला माहिती नाही. पण मी तेच सांगते, जेव्हा मनापासून तुमच्या अंतःकरणातून येईल की मला हे करायचंय माझ्या पार्टनरसाठी, त्या स्पर्शामध्ये ती जादू तयार होईल. त्या नजरेत ती जादू तयार होईल. त्या शब्दांमध्ये ती जादू तयार होईल आणि ती मनाला भिडेल. सो प्लीज हे करा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. सध्यापुरतं इतकं सांगेन, खुश रहा, मस्त रहा, रोमॅन्टिक रहा कायम आणि प्रेमात रहा. तुमच्याही माझ्याही. आय लव्ह यू. बाय. बाय.